नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. दिवाळीचा आदला दिवस आहे आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी मी मार्केटला गेलेली आहे आणि फुलं वगैरे आणण्यासाठी. हा पैसा पण किती विचित्र गोष्ट आहे. ज्याच्याकडे नाही त्याला मान मिळत नाही आणि ज्याच्याकडे आहे तो कोणाला मान देत नाही. तर पैशाचा फंडा हा असा आहे. तर आदल्या दिवशी जेव्हा मी घाटकोपरला गेले तेव्हा स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं आणि तिथेच मी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला आमंत्रण केलं. उद्या माझ्याकडे पूजा आहे आणि माझ्या पूजेला तुम्ही दोघेही या. जोपर्यंत आपण आमंत्रण देत नाही तोपर्यंत ते आपल्याकडे कसे येतील. जसं आपण कोणी आपल्याला आमंत्रण दिल्यानंतरच आपण जातो, तर त्याच पद्धतीने आपल्याला देवांनासुद्धा आमंत्रण द्यावं लागतं. तर त्याच पद्धतीने मी आदल्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन आमंत्रण दिलेलं आहे विष्णू आणि लक्ष्मी मातेला. जिथे नवरा तिथे बायको. तर लक्ष्मी येणार म्हटल्यानंतर जिथे विष्णू असणार तिथे लक्ष्मी असणारच. दुसऱ्या दिवशी लवकर आवरून घरामधलं नॉर्मली जी घरची देवपूजा आहे तर ती सगळी झालेली आहे. चहा नाश्ता सगळ्यांचा झालेला आहे. नाश्ता म्हणजे फराळ आणि स्वयंपाकाची तयारी आवरून घेते. बाकीचं काही किरकोळ साहित्य आहे ते मोरेसाहेब आणायला गेलेले आहेत. तर स्वयंपाक करता करता बाकीची किरकोळ कामं जी आहेत, म्हणजे जसं की समया घासणं पितांबरीने, म्हणजे घासलेल्या समया ज्या आपण ठेवून देतो मग त्याच्यावरती जरा डाग पडतो, तर ते सगळं काढण्यासाठी ते सगळं मी स्टेप बाय स्टेप इकडे भाज्या फोडणी घालतच करत आहे. आणि इकडे बटाट्याची भाजी, मसाले भात, शेवयाची खीर, दोडक्याची भाजी, पुऱ्या, पापड तळले, अशा पद्धतीनं मी संपूर्ण स्वयंपाक लक्ष्मी मातेच्या नैवेद्यासाठी आणि आम्हाला सगळ्यांना जेवण्यासाठी, तर हा सगळ्यांचा स्वयंपाक मी आवरून घेत आहे. आणि लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी, लक्ष्मी पूजनासाठी मी आज घालणार आहे मस्त अशी नऊवारी. तर तुम्ही पुढे बघालच माझ्या नऊवारीचा कलर कसा आहे. आणि मी ठरवलं होतं की लक्ष्मी पूजनाला नऊवारी घालायची. ॲक्च्युली मी दसऱ्यामध्ये घालणार होते, पण दसऱ्यामध्ये माझे पिरियड्स झाले आणि मोनोपॉजमुळे मी आता गोळ्या खाऊ शकत नाही आहे, त्याच्यामुळे मी तेव्हा नाही घातली आणि मग ती आत्ता घातली लक्ष्मीपूजनाच्या वेळी. तर घातली म्हणजे आता घालणार आहे, तुम्ही आता बघालच. तर इकडे भाजी आमटी सगळा स्वयंपाक जो आहे तो चांगला होत आहे. भाजीसुद्धा बघा अगदी चमचमीत अशी झालेली आहे. ही बटाटा आणि वाटाण्याची भाजी आहे ना, ओले वाटाणे म्हणजे फ्रोझनचे. तर खूप सुंदर भाजी होते. मसाला वगैरे घातल्यानंतर कांदा टमाटर मसाले घातले ना, भाजी खूप होते चांगली वाटण वगैरे घालून. तर पृथ्वीला ही भाजी फार आवडते, पृथ्वीच्या आवडीची भाजी आहे. तर म्हटलं चला बनवूया. आणि जेवण करतच मी बाकीची कामंसुद्धा करत आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सगळं दाखवणार नाही आहे, करून झाल्यानंतर दाखवणार. कारण कसं होतं, शूट पण मीच करणार आणि सगळं कामं पण मीच करणार, ते दोन्ही शक्य नाही आहे. तर त्यासाठी मी पहिलं करणार आणि मग तुम्हाला मी दाखवणार, असं करणार आहे. तर नऊवारी घालण्यासाठी मी एका माझ्या मैत्रिणीला बोलवले आहे, तर ती सुद्धा आता आली आहे मला नऊवारी घालण्यासाठी. तर नऊवारी आता ती मला घालणार आहे. तर भाजी झालेली आहे. भाजीमध्ये मस्त अशी कोथिंबीर पेरली. कोथिंबीर पेरल्यानंतर बघा भाजी छान दिसते. प्रत्येक गोष्टीला ना सजवावं लागतं. आणि दिवाळी म्हटल्यानंतर घरातले आपण जसं स्वतःला नवीन कपडे घेतो तसं घरातल्या वस्तू काही ज्या असतात त्या बदलायच्या असतात. जसं की कपडे नाही, कुशन कवर, बेडशीट, पडदे, मेन म्हणजे पाय पुसणे. तर हे सगळं मी बदललेलं आहे. आणि बाहेर दरवाजामध्ये कंदील लावलेला आहे, लाईटिंग केलेलं आहे. आणि ही कालची रांगोळी आहे, तर ही काढणार आता. आणि शेगडीची पूजा वगैरे करून झाली. तुळशीला सुद्धा दिवा लावलेला आहे, तुळशीजवळ कंदील लावलेला आहे. आणि छोटे छोटे जे वेल्वेटचे जे कंदील असतात ना, तर ते सुद्धा मी इकडे लावलेले आहेत. छान लाल पिवळा अशा कलरमध्येच आणलेत. तर लाल पिवळा कलर जरा उठून दिसतो म्हणजे असं लक्ष्मीपूजनाला. आणि सगळीकडे बघा आमच्या कॉम्प्लेक्समध्ये सगळ्यांनी लाईटिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे छान वाटतं, प्रसन्न वातावरण वाटते. तर ही फुलांची सजावट आहे ना,
जेव्हा मी लक्ष्मीपूजन असतं आणि तुळशीचं लग्न तेव्हा नेहमी मी अशी फुलांची सजावट करते. फुलांचं सजावटीने मी लक्ष्मीचं आगमन करते. आणि इथे उंबऱ्याचं पूजन केलेलं आहे, उंबऱ्याचं लेपन केलेलं आहे. उंबऱ्याचं लेपन करून आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला विड्याची पानं, शिवाय बांगड्या, फुलं अशा पद्धतीने मी इकडे सजावट केलेली आहे. तर लक्ष्मीचा डावा पाय आहे तो उंबऱ्याच्या बाहेर आहे आणि उजवा पाय आहे तो उंबऱ्याच्या आतमध्ये आहे. तर लक्ष्मी घरात येत आहे असं मी दाखवलेलं आहे. आतल्या साईडला सुद्धा मी विड्याच्या पानांनी, फुलांनी उंबरा सजवलेला आहे दोन्ही साईडला. आणि दोन्ही साईडला मी दिवे लावलेले आहेत आणि अप्रतिम वाटते. आणि छोटे छोटे माझ्याकडे लक्ष्मीची पावलं होती तर ती सुद्धा फुलं टाकून त्याच्यावरती विड्याचं पान ठेवून त्याच्यावरती लक्ष्मीची पावलं ठेवलेली आहेत. तर लक्ष्मी आत येताना एंट्री करताना मी दाखवलेलं आहे. आणि इकडे लक्ष्मीपूजन मी केलेलं आहे. लक्ष्मीपूजनाला मी दिव्यांनी भरपूर सजवलेलं आहे. शिवाय आपल्या घरातलं धान्य, वेलची, खडीसाखर, बत्तासे, कुरमुरे हे सगळं, लाह्या हे सुद्धा मी इकडे आवर्जून ठेवले. शिवाय लक्ष्मी मातेला पानाचा विडा, लक्ष्मी मातेला पानाचा विडा लागतो तर तो विडा खाण्यासाठी तो सुद्धा मी इकडे प्लेटमध्ये ठेवलेला आहे. आणि झाडूची सुद्धा पूजा केली आहे. 2 झाडू आणलेत, एक छोटा आणि एक मोठा. इकडे सुद्धा दोन्हीकडे 2 समया लावलेल्या आहेत. आणि बाजूला लक्ष्मी आणि कुबेरचा फोटो लावलेला आहे. तिथे सुद्धा मी लक्ष्मीची मूर्ती, विष्णू महाराजांची मूर्ती, लक्ष्मीचं वाहन घुबड आणि विष्णूंचा शंख आणि लक्ष्मी यंत्र असं सगळं ठेवलेलं आहे. कळशीवरती हळदी कुंकू ओम काढलेला आहे. कळशीवरती आतमध्ये हळदी कुंकू टाकून, अक्षता टाकून, 1 रुपया फूल टाकून मी कलश मांडलेला आहे. आणि कलशावरती मी लक्ष्मी मातेच्या मूर्तीचं आगमन केलेलं आहे. आणि विड्यांच्या पानांचा मी हार बनवून तो घातलेला आहे. शिवाय गुलाबाच्या फुलांचा सुद्धा एक छोटा हार लक्ष्मीला घातलेला आहे. आणि नऊवारीमध्ये अगदी ट्रेडिशनल बघा, खूप सुंदर अंबाडा, गजरा, हातामध्ये हिरव्या बांगड्या, खूप सुंदर अशी फिलिंग येते मला. आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा फार आवडलं. आणि त्यांना माहितीच नव्हतं की मी नऊवारी घालणार आहे. तर इकडे धूप, कापूर, अगरबत्ती, मंदिरामध्ये जे स्वामी आहेत स्वामींना सुद्धा दाखवलं. आणि त्याचबरोबर इकडे उंबऱ्याचं जे लेपन केलेलं आहे तर तिथे सुद्धा मी धूप कापराने ओवाळला उंबरा माझा. कारण आपल्या घरी लक्ष्मी येणार आहे तर लक्ष्मीचं स्वागत जे आहे ते अगदी थाटामाटात झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने बघा, खूप छान पद्धतीने मी लक्ष्मी मातेचं आगमनाची तयारी केलेली आहे. लक्ष्मी मातेचं स्वागत केलेलं आहे. अख्खा दिवस लागला मला स्वयंपाक, बाहेरची रांगोळी, पूजा करण्यासाठी. आणि खूप दमले होते. त्यातून सुद्धा मी नऊवारी घातलेली आहे. आता एक दिवस आपल्या जीवाची ओढाताण झाली तर काही फरक नाही पडत आहे. दुसऱ्या दिवशी आपण आराम करू. इकडे आंब्याचा डाळा जो आहे ना तो मोरे साहेबांनी मी इकडे दरवाजामध्ये आंब्याचे डाळे दोघांनी 2 लावलेत. शिवाय आज सोनार सुद्धा आमच्या घरी आलेला आहे. कारण पृथ्वीने 31 ग्रॅममध्ये मंगळसूत्र बघितलेलं आहे आणि त्याला फार आवडलं आणि त्याने ते मंगळसूत्र घेतलं. त्याने मला पाडव्याला झुमके घेतले होते, पप्पांना त्यांनी रिटायरमेंटला अंगठी घेतली आणि दिवाळीला त्याने मला मंगळसूत्र. आता हे मंगळसूत्र ना 7वं मंगळसूत्र आहे माझ्याकडे. कारण मला मंगळसूत्र फार आवडतात. वेगवेगळ्या पद्धतीचे मंगळसूत्र मला फार आवडतात आणि त्यालासुद्धा माहिती आहे. तर संध्याकाळी माझी पूजा झाल्यानंतर सोनार अचानक घरी आला आणि तो माझ्या हातामध्ये मंगळसूत्र देऊन गेला. खरंच खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. तर इकडे बघा मंगळसूत्राची मी पूजा केलेली आहे, लक्ष्मी मातेला ठेवलेलं आहे. आणि मेन म्हणजे माझ्या नवऱ्याने घरची लक्ष्मी समजून, त्यांचं असं म्हणणं आहे की तू या घरात आल्यानंतर आमच्या घरामध्ये भरभराटी आली. तर प्रत्येक वर्षी ते मला असं ओवाळत असतात. तर ह्या वर्षी मी तुम्हाला दाखवत आहे. यूट्यूबमुळे त्यांनी मला छानपैकी हळदी कुंकू लावलं, अगरबत्ती फिरवली आणि गव्हाच्या पिठाचे 5 दिवे केले. त्यांनी मला ओवाळून माझ्या अंगावरती फुलं टाकून, अत्तर टाकून त्यांनी मला ओवाळून मला नमस्कार केला.
मिठाई मला भरवली, मी सुद्धा त्यांना भरवली. आणि मोरे साहेबांनी अशा पद्धतीनं पहिल्या घरच्या लक्ष्मीची पूजा केली आणि घरच्या लक्ष्मीला त्यांनी नमस्कार केला, मनोमन प्रार्थना केली आणि त्यांनी मला छोटीशी भेटवस्तू म्हणून कॉटनची साडीसुद्धा दिली. कारण मला कॉटनच्या साड्या आवडतात म्हणून त्यांनी मला कॉटनची साडी दिली. त्यांनी मला पाडव्यालासुद्धा गिफ्ट घेतलं आहे हां. तर दिवाळीला माझी खूप चैनी असते म्हणजे. आणि अशा पद्धतीने बघा लक्ष्मी मातेला पूर्ण दिव्यांनी उजळवून टाकलेलं आहे. तर माझं लक्ष्मीपूजन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला भरभरून